नमस्कार, मी स्नेहल मोकाशी. विकास समाचारच्या बातमीपत्रात आपले स्वागत. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. पालघर जिल्ह्यात मुंबई विद्यापीठाचा 50वा युवा महोत्सव साजरा. अनेक महाविद्यालयाचा स्पर्धेत सहभाग. प्रथम बाजी वसईच्या संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाची. आनंदी ऑगस्ट कार्यक्रमाअंतर्गत शिरगाव समुद्र किनारा स्वच्छता मोहीम. मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांचा सहभाग. आणि आज मुंबईत मराठा महामोर्चा. मराठा आरक्षणासाठी लाखो बांधवांचा आवाज घुमणार. आता पाहूया सविस्तर वृत्त. पालघर जिल्ह्यात मुंबई विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सवी 50वा युवा महोत्सव पार पडला. पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात झोन 5 च्या युवा फेस्टिवल प्राथमिक फेरीची सुरुवात 6 ऑगस्ट 2017 रोजी करण्यात आली आहे. तर या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे यांच्या हस्ते करण्यात आले. तर पाहूया त्याविषयीचे हे विशेष वृत्त. या युवा महोत्सवामध्ये संगीत, नाट्य, नृत्य, ललित कला आणि साहित्य या 5 विभागांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तर 16 महाविद्यालये यामध्ये सहभागी झाली होती. त्यातील 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 32 पेक्षा जास्त स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. तसेच विद्यापीठाने स्पर्धेची केलेली तयारी आणि विद्यार्थ्यांचे कष्ट यामुळे या स्पर्धेची रंगत वाढली होती आणि राष्ट्रीय सेवेच्या अंतर्गत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या युवा स्पर्धेमध्ये वसईचे गोन्सालो गार्सिया महाविद्यालय, युवा महाविद्यालय विरार, वर्तक महाविद्यालय वसई आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर या महाविद्यालयांनी अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारली. मात्र या स्पर्धेमध्ये प्रथम बाजी वसईच्या संत गोन्सालो गार्सिया या महाविद्यालयाने मारली आहे. जिल्हा परिषद पालघर मार्फत आनंदी ऑगस्ट कार्यक्रमाअंतर्गत शिरगाव समुद्र किनाऱ्याची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी या मोहिमेची सुरुवात राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. स्वच्छतेच्या या चळवळीचे नेतृत्व करताना स्वच्छ आणि निरोगी पालघर निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पालघर जिल्हा हागणदारी मुक्त करण्याच्या कार्यात सहभागी घेऊन सहकार्य करण्याचे आव्हानही यावेळी त्यांनी केले. तर निधी चौधरी यांनी सर्व विभाग प्रमुख, शाळेचे विद्यार्थी आणि ग्रामस्थांसह स्वतः शिरगाव किनाऱ्याचा परिसर स्वच्छ केला. यावेळी पालघरचे पोलीस प्रशिक्षणार्थी, जिल्हा परिषद शाळा शिरगाव, जिल्हा परिषद शाळा शिरगाव सितपाडा, जिल्हा परिषद शाळा नाविजे, निजाम हायस्कूल शिरगाव तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन शिरगाव समुद्र किनाऱ्याची स्वच्छता केली आहे. ऑगस्ट महिना उजाडूनही अद्याप मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासणी सुरू आहे. त्यामुळे आता निकालाची गती वाढवण्यासाठी प्राध्यापकांना मुंबई विद्यापीठाने पैशाचे आमिष दाखवले. त्यामुळे दिवसभरात 50हून अधिक उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांना मुंबई अतिरिक्त महागाई भत्ता दिला जाणार असल्याची घोषणा विद्यापीठातर्फे करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठात सोमवारी मॅनेजमेंट कौन्सिलची बैठक घेण्यात आली होती. यात उत्तरपत्रिका तपासणीचा वेग वाढवा असे सांगण्यात आले. तर निकाल लवकर जाहीर करण्यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतलाय. अद्याप विद्यापीठाला 200हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करायचे आहेत. पण वेग कमी असल्याने सर्व बाजूंनी टीका केली जात आहे. त्यामुळे आता विद्यापीठाने ही नवी युक्ती शोधली आहे. वसई विरार भागातील वीज ग्राहकांना वाढीव बिलाचा भुर्दंड सहन करावा लागतोय. अनेक ग्राहकांनी विजेचा कमी वापर केल्यानंतरही वाढीव वीज बिल आकारले गेले आहे. यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी जन आंदोलन समितीतर्फे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मीटरचा वापर आणि त्यांची कार्यपद्धती ग्राहकांना मारक ठरत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून एका महिन्याचे 1500 ते 2000 रुपये बिल आकारले जाते. काही ग्राहकांना 7000 ते 15000 पर्यंत बिल भरावे लागले आहे. मात्र बिल भरूनही योग्य सुविधा देण्यात महावितरण अपयशी ठरले असा आरोप ग्राहकांनी केलाय. वारंवार वीज खंडित करणे, रात्रीच्या वेळी वीज खंडित झाल्यास कर्मचारी जागेवर नसणे आणि गंजलेले वीज खांब या समस्या ग्राहकांना सहन कराव्या लागतात. मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवल्यानं पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून
मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट आवासून उभं आहे। 8 ऑगस्ट पर्यंत मराठवाड्यात बरसलेल्या पावसाची स्थिती पाहिली तर पुढे काय होणार हा प्रश्न पडतोय। कारण मराठवाड्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। आता वेळ झाली आहे ब्रेकची। पुन्हा भेटूया ब्रेक नंतर। ब्रेक नंतर आपले स्वागत। क्रांती दिनाचं औचित्य साधून आज राजधानी मुंबईत मराठा आरक्षणासाठी आवाज घुमतोय। या निमित्ताने आयोजित केलेल्या महामोर्चासाठी लाखो मराठा बांधव भायखळ्याच्या दिशेने रवाना झालेत। आज सकाळी 11 वाजता राज्यभरातून आलेले मराठा बांधव भायखळ्याच्या राणीबागेजवळ जमले आणि तिथून आझाद मैदानाकडे कूच करतील। मुंबईतील मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडे येणाऱ्या सर्व टोल नाक्यांवरील वसुली कालपासून बंद आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारने ही खबरदारी घेतली आहे। नाशिक मुंबई हायवेवरील पडघा, पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड टोल नाका, मुंबई पुणे एक्सप्रेसवरील आणि जुन्या हायवेवरील सर्व टोल नाके, पश्चिम द्रुतगती मार्गावरील दहिसर टोल नाका, वाशी आणि ऐरोली टोल नाका अशी सगळीकडे टोल वसुली बंद झाली आहे। देशभरातील बँक कर्मचारी येत्या 22 ऑगस्टला संप पुकारणार आहेत। बँकिंग सेक्टरमध्ये सुधारणा आणि इतर मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियननं संपाची हाक दिली आहे। युनियनच्या एका बड्या नेत्यानं याबाबत माहिती दिली आहे। देशभरातील 9 मोठ्या बँका युनियन या संपात भाग होणार असल्याची माहिती UFBAनं दिली आहे। या संपात तब्बल 10 लाख बँक कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यामुळे बँकेच्या व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे। देशातील विविध भागातील 100हून अधिक पूल कोसळण्याच्या स्थितीत आहेत। त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली होती। या 100 पुलांमध्ये महाराष्ट्रातील 14 पुलांचा समावेश आहे। यामध्ये सांगली जवळील पेठ, भोसे आणि लांगडेवाडी या पुलांचा समावेश आहे। पुण्याजवळील वर्वे तर उस्मानाबादमधील अलियाबाद या पुलाचाही यात समावेश आहे। सोलापूर जवळील बोरमणी तर नांदेडमधील पांगरी पूल ही कोसळण्याच्या स्थितीत आहेत। आता पुन्हा एकदा नजर आजच्या हेडलाईन्सवर। पालघर जिल्ह्यात मुंबई विद्यापीठाचा 50वा युवा महोत्सव साजरा। अनेक महाविद्यालयाचा स्पर्धेत सहभाग। प्रथम बाजी वसईच्या संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाची। आनंदी ऑगस्ट कार्यक्रमाअंतर्गत शिरगाव समुद्र किनारा स्वच्छता मोहीम। मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांचा सहभाग। आणि आज मुंबईत मराठा महामोर्चा मराठा आरक्षणासाठी लाखो बांधवांचा आवाज घुमणार। आता वेळ झाली आहे इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।